विनंती असेल, तुम्ही जो वेळ घेताय तो वेळ अजिबात घेऊ नका. विनंती असेल आपल्याला. आकड्याची जोडी मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये एका बाजूला आहे निलेश लोणकर आणि त्याच्या समवेत सतीश पठारे. दोन्ही आयकॉन मात्र ओपनिंगला आहे. निलेश लोणकर फ्रॉम बारामती, सतीश पठारे फ्रॉम दौंड. आणि पहिलं षटक टाकण्यासाठी निमोन गावातील संगमनेर तालुक्यातील असणारा इंटरनॅशनल प्लेयर्स म्हणून ज्याची ख्याती आहे असा असणारा हर नवनिर्माण की जान, उसका नाम है सिबान. सिबान शेख. पहिला चेंडू फुल टॉस. इथे मात्र बॅटवरती कनेक्ट होताना पाहायला मिळाला नाही. एक सिंगल येईल. एका सिंगलच्या रूपाने धापलकला झाल्याची सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. खेड आणि एका बाजूला संगमेर जुन्नर ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. लढावं लागेल. लढल्याशिवाय पर्याय नाहीये. कारण तुम्ही जोपर्यंत लढणार नाही तोपर्यंत तुम्हाला विजय मिळवता येणार नाहीये. संघर्ष करावा लागेल. आणि असं म्हटलं जातं की संघर्ष विना जर एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला जर विजय मिळत असेल तर त्या विजयाला फारसं महत्त्व पाहायला मिळत नाही. संघर्ष करावा लागेल. क्योंकि जितना बड़ा संघर्ष जीत उतनी शानदार होती है. कडा मुकाबला. या दरम्यान फुल टॉस आहे. चेंडू तिथे हवेत. झेल सुटला. जीवनदान. शिवा मासरेकर अगदी आपण पाहतो ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाला. त्याच्या हातामध्ये चेंडू पोहोचला गेला परंतु चेंडू हातातून सटकला. मला वाटतं शिवाने सकाळी डोक्याला जे तेल लावलं गेलं होतं ते तेल सुरुवातीला हातामध्ये घेतलं, डोक्याला लावलं, परंतु डोक्याला लावलेला तेलाचा जो हात आहे तो पुसायचा बाकी राहिला असं मला वाटतं. मानो की हाथों में अभी भी वो तेल वैसा ही. या दरम्यान अगदी गलीमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न. धावबाची संधी असेल आणि इथे फलंदाज. तिसऱ्या पंचांचा निर्णय काय? तिसऱ्या पंचांची मागणी आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येणार ते आपल्याला पाहायचंय. सतीश पठारे कॉल निश्चितप्रमाणे जर केला तर होता परंतु पोचलाय नाही पोचलाय याबद्दल आधी बऱ्याचशा शंका कुशंका आहेत आणि त्या शंकेचं निरसन तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये असणारे पंच संतोष भालेराव या ठिकाणी आपल्याला तो निर्णय पोहोचवणार आहेत. मी सगळ्या तमाम क्रीडरसिकांचं मनापासून स्वागत करेल, हार्दिक स्वागत करेल. कारण बरेच मंडळी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने जे उपस्थित आहेत आणि एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की मुख्य व्यासपीठावरती अतिथी आले. अतिथींचं आपण स्वागत करतो. समन्वय कक्षाच्या समोरून काही मित्रपरिवार चालला असेल त्यांचं आपण स्वागत करतो. काही मित्रपरिवार निश्चितप्रमाणे दिसले जातात त्यांचा आपण नामोल्लेख करतो. परंतु इथे एक रिझल्ट आलाय आणि फलंदाज बाद आहे. रेड सिग्नल लागलाय. पहिला फलंदाज बाद. आर यू रेडी? आम्ही महिन्याभरापासून रेडी होतो या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी. आत्ताही रेडी आहे, उद्या पण रेडी राहणार आहे. आणि ज्या ज्या वेळेस क्रिकेटच्या स्पर्धा होणार आहेत, ज्या ज्या वेळेस आम्हाला क्रिकेटची सेवा करायला संधी मिळणार आहे त्यावेळेस आम्ही प्रत्येक वेळी मात्र रेडीच राहणार आहे. सुहास खुळे इष्टरक्षकाची भूमिका पार पाडताना पाहायला मिळाला आहे. दोन्ही संघ ताकदवान आहेत. असं अजिबात नाही की कागदोपत्री या खेळाडूंची नामोल्लेख जर आपण पाहिला ना खूप ताकद आहे, पण या ताकदीचा वापर केव्हा केला जाणार आहे? कारण आपण कधी कधी असं पण पाहतो की कागदोपत्री सगळे वाघ असतात पण मैदानाच्या आतमध्ये कधी कधी उतरल्यानंतर म्याव सुद्धा करत नाही. बरंच वेळ होता असं. आज संधी आहे. हो, हलक्या हाताने चिडी यात्रामध्ये खेळून काढला जातोय. सचिन बर्गे यात्रामध्ये एका धावसंख्येने खातं खोलताना पाहायला मिळालाय. या वर्षीचा अतिशय फुल फॉर्म मध्ये असणारा खेळाडू आहे. लोहगावला एक क्रिकेटची स्पर्धा निश्चितप्रमाणे संपन्न झाल्यानंतर त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज पण त्यालाच मिळाली आणि त्याबरोबर प्लेअर ऑफ द डे हा किताब सुद्धा त्याला मिळालेला पाहायला मिळाला. आणि विशेष म्हणजे ज्या दिवशी त्याला प्लेअर ऑफ द डेचा किताब मिळाला त्या दिवशी त्याचा मुलाचा वाढदिवस होता आणि वडिलांच्या वतीने मुलाला दिलेली ही जी सायकल जी मिळाली ही सगळ्यात महत्त्वाचं गिफ्ट पाहायला मिळालं वाढदिवसाच्या निमित्ताने. तो सचिन बर्गे कॅप्टनशिप निभवतोय. खेड
संघाचं. हो 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 भन्नाट वेगाचा आहे. सिबांचा हा चेंडू मात्र अतिशय सुरेख आपल्याला जो पाहायला मिळाला. शिबन तयार. परत एकदा मात्र हा चेंडू भन्नाट वेगाचा होता. निलेशला मात्र चेंडू समजू शकत नाहीये. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलेकरची धावसंख्या जी आहे ती 3 आहे. एक फलंदाज धावबाची शिकार होताना पाहायला मिळाला. 1 बाद 3 धावा. इथे जर आपण पाहिलं ऑनस्क्रीन आपल्याला पाहायला मिळते पहिलं क्रमांकाचं षटक संपलंय. एक फलंदाज बाद आहे 3 धावा धावपालकावरती आहे. सामना क्रमांक 3 आहे. यातला एक संघ जो आहे हा कॉलबॅकला पोहोचणार आहे. आजचा एक संघ जो आम्हाला दुसऱ्या दिवसाला पहिला संघ पाहायला मिळेल जो कॉलबॅकला पोहोचणार आहे. 3 धावा आहेत. सामना क्रमांक 3 आहेच आहे आणि तिसरा संघ आम्हाला पाहायला मिळेल जो कॉलबॅकला पोहोचणार आहे. सातत्य सगळ्यात महत्वाचं असतं कुठली गोष्ट असो. सातत्याच्या बाबतीत एक उदाहरण निश्चितप्रमाणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. कुठलीही गोष्ट जर असेल आणि त्या गोष्टीमध्ये जर सातत्य नसेल तर त्याला महत्व अजिबात नसणार आहे. या दरम्यान परत एकदा आपण पाहतो एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला इथे फिकी सुरेख आहे आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय धावा येताना पाहायला मिळतील 2. आपल्या पुढे जाईल. संघाची धावा संख्या 5 धावा धावपालकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातत्य सगळ्यात महत्वाचं असतं. बरेच जण विचार करतात सातत्य म्हणजे नक्की तरी काय. आपण नेहमी पाहत असतो आपण ज्या परिसरामध्ये आपण ज्या घरामध्ये राहत असतो त्या घराच्या बाहेर जर एखादी छोटीशी पाण्याची टाकी असेल पाण्याचा नळ जर असेल आणि त्या पाण्याच्या नळाच्या खाली जर एखादा ग्रेनाइटचा दगड असेल की त्या दगडावरती आपण काही जरी मारलं तर दगड लवकर फुटत नाही. इतका कडक दगड. हो परत एकदा हा चेंडू सुरेख आहे आणि चेंडू मात्र डॉट असणार आहे. धावफलक स्थिर आहे. धावा संख्या 5 धावा धावफलकावरती आहेत. पण त्याच दगडावरती नळाचा एक एक थेंब पाणी जर सातत्याने पडत राहिलं त्या दगडाला सुद्धा होल पडतो. सातत्य काय सांगून जातं बा. एक एक पाण्याचा थेंब सुद्धा त्या दगडाला होल पाडण्याचं कामकाज करतो. छिद्र पाडण्याचं कामकाज करताना हे काम आहे सातत्याचं. या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतोय मिडॉनला खेळला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती तिथे फिकी पर्यंत घेतील. एक सिंगल आहे. बॅकअपचं कामकाज केलं जाईल. धावफलक वाढेल. संघाची धावसंख्या 6 रन. या ठिकाणी अमोल डुबे फॅन क्लब आमचे शकील शेख साकूर मांडवे यांच्या वतीने अमोल डुबेच्या विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं प्राइज असणार आहे. फॅन फॉलो पहा किती मोठा आहे. या दरम्यानचा चेंडू भन्नाट वेगाचा. गोलंदाजी अफलातून आहे. अमोल डुबे नगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील बाबळेश्वर गावचा असणारा खेळाडू आहे आणि संगमनेर आणि राहता तालुका एकाच जिल्ह्यातील म्हणजे संगमनेर राहता नगर जिल्ह्यातील असणारे दोन्ही तालुके आपण पाहतोय. पण संगमनेर तालुक्यातला संघ खेळत असताना राहता तालुक्यातले दोन्ही आयकॉन आहेत. दोन्ही एकाच संघातले खेळणार आहेत. बाबळेश्वर हो 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 इथे खूप थोडीशी पडझड पाहायला मिळाली. खेळाडूची विचारपूस निश्चितप्रमाणे पंच करताना पाहायला मिळत आहेत. का पडझड झाली असेल. पायात पाय निश्चितप्रमाणे कदाचित घुटमळला असेल. बॅलन्स स्वतःला मात्र करू शकला नाही. बाबळेश्वर गावातील मात्र दोन्ही आयकॉन अगदी आपण पाहतोय या संघात खेळत आहेत. अमोल डुबे किरण खोबरे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू गॅपमध्ये खेळला जाईल. पायाच्या सने चेंडू आणण्याचा प्रयत्न केला जाईल आणि या दरम्यान क्षेत्ररक्षण खराब झालंय आणि चेंडू पोहोचते सीमारची बाहेर. 4 रन चौकार आहे.
धापरा धावसंख्या निश्चितप्रमाणे वाढली गेलेली आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 संपलं गेलंय. 1 बाद. धापरेकर धावसंख्या 10 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. वेळ वाचणं गरजेचं राहणार आहे. शिबान शेख कारगिल संगमनेर हा त्याचा प्रॉपर संघ निश्चितप्रमाणे पाहायला मिळाला. निमोन गाव त्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि कारगिल संगमनेर पासून सुरुवात झाली. काही काळ विकी स्पोर्ट्स क्लब आळे संघासाठी सुद्धा मात्र त्यांनी आपलं कामकाज केलेलं आहे. प्रत्येक स्पोर्ट्स क्लबमध्ये निश्चितप्रमाणे त्यांनी कामकाज करताना पाहायला मिळालं. पण त्यानंतर जसं न्यू स्टार नाशिक संघामध्ये त्याचं आगमन झालं, आज सातत्याने त्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतो. उमर 11मध्ये खेळताना पाहायला मिळतो. आणि संगमनेर तालुक्यातील निमोण गावातील हा खेळाडू इंटरनॅशनल प्लेअर आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान टेनिस क्रिकेट विश्वाचा जो सामना झाला त्या संघात सुद्धा सिबाने कामगिरी केली गेली आहे. असं असताना सिबान शेख आहे. आणि सिबानची कामगिरी पाहता सिबान ज्या प्रकारची कामगिरी पूर्वीच्या काळी करायचा अगदी तशीच गोलंदाजी आज आहे तशीच आहे. जबरदस्त मारा. आणि विशेष म्हणजे आपण सिबानला फक्त गोलंदाजी करताना पाहतो, पण सिबान तितक्या ताकदीचा फलंदाज सुद्धा आहे. ओ हो 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 चेंडू हवे जेल होणार का मैदानाच्या बाहेर झाला. हो हो चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे. किरण खोबरे चेंडूवरती आला होता. जेल कदाचित निश्चितप्रमाणे होण्याचा प्रयत्न केला गेला होता. जेल झाला पण असता, परंतु चेंडूची हाईट खूप आहे असं किरणला वाटलं गेलं. एक हवेमध्ये निश्चितप्रमाणे उंच उडी मारली आणि चेंडू फक्त कलेक्ट करताना पाहायला मिळाला. चेंडू फक्त अडवला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. मी निश्चितप्रमाणे किरण खोबरेचं कौतुक करेल. 5 धावा संघासाठी त्यांनी वाचवलेल्या आहेत. आपल्याकडे धावा संख्या 11. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. मी प्रतीक्षा मॅम आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून कौतुक करेल. गाणं हिपहॉप लावा, बिबाईंगचं लावा किंवा मराठी सॉन्ग असू द्या, फॉक सॉन्ग असू द्या, बैलगाड्याच्या शर्यती असू द्या, नाही तर तुमचं सण ताप असू द्या, त्या प्रत्येक गाण्यावरती बीट धरण्याचं काम म्हणजे प्रतीक्षा मॅम त्यांची संपूर्ण टीम करते. त्याबद्दल त्यांचं मनापासून म्हणजे गाणं कोणतं लागलंय किंवा आता याच्यावर कसा डान्स करायचा हा विचार मध्ये आणायचा नाही. आपलं काम सातत्याने करायचं. तुमचंही मनापासून वेगळी कौतुक असणार आहे. पिंटू गायकवाड आणि सिंग साहेब या ठिकाणी जे आहेत त्यांच्यावर एक प्राईज आपल्याला जे पाहायला मिळते. अजून 2 विकेट या ओव्हरमध्ये म्हणजे विकेट हॅट्रिक जरी आली तरी चालेल, पण 2 विकेट जरी आल्या या ओव्हरमध्ये तर सिबान शेखसाठी 1100 रुपयाचं प्राईज या ठिकाणी जे असणार आहे. आमचे रवी मेजर गुजरात या ठिकाणी मात्र पोस्टिंग ज्यांची आहे मेजर आहेत, पण गावाला सुट्टीसाठी फॅमिलीसाठी आली, पण मित्र परिवारात सोडता आला नाही. हो 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 भन्नाट वेग फक्त फलंदाज पात्र राहिले चेंडूकडे. रवी मेजर यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत केलं, हार्दिक स्वागत करणार आहे. क्रिकेटवरती असणारं प्रेम आणि या प्रेमापोटी या ठिकाणी हा सगळे मित्रपरिवार उपस्थित झाले, त्यांचंही मनापासून स्वागत आहे. धापलक स्थिर आहे. धापलक धाव संख्या 11 आहे. फलंदाज बाद झाले ते एकूण 2 बाद 11. षटक क्रमांक 3 चालू असताना या दरम्यानचा हा चेंडू सुरेख जबरदस्त मारा. सिबान शेख पहिल्या चेंडूवरती एक सिंगल येताना पाहायला मिळाली. त्यानंतरची गोलंदाजी आम्ही पाहिली. एकूण 4 चेंडू आतापर्यंत सिबानने टाकलेत. 2 चेंडू डॉट टाकलेत. 1 विकेट मिळवली, ती मात्र त्रिफळाबादची. बोलची 1 धाव बॅचच्या सेनेत आम्हाला जे पाहायला मिळाली. धावाफलकावरती धावा संख्या अगदी आपण पाहतोय 11 वरती धावफलक स्थिर आहे. अजून एक चेंडू डॉट आलाय. लागोपाठचे 3 चेंडू या दरम्यान डॉट येताना पाहायला मिळालेत. स्ट्राईकला असणारा फलंदाज या दरम्यान अगदी आपण पाहतोय समाधान अहिरकर. हे असं एक नाव आहे समाधान अहिरकर की तो ज्या संघामध्ये खेळायला जातो त्या संघाला समाधानीच करतो, असं मात्र समाधानचं वैशिष्ट्य आहे. या दरम्यान हलक्या हाताने चेंडू खेळून करायचा प्रयत्न. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. धाबलक 1 ने पुढे जाईल आणि धाबलकावरती धावसंख्या जी आहे ती षटक क्रमांक 3च्या
समाप्तीनंतर 2 बाद 12. 12 रन, लॉस ऑफ 2 विकेट इन 3 ओव्हर कंप्लीट. या षटकात सिबानने धावा खर्च केल्यात फक्त 2. सिबानचं कौतुक आहे, 2 षटकं फक्त 5 धावा आणि 1 विकेट. जबरदस्त कामगिरी सिबान शेखची. चला वेळ वेळ वेळ. सिबान, शेखर, राहुल, युवराज, योगेश कानवडे, चला वेळ अजिबात घेऊ नका. अमोल डुबे, किरण खोबरे. हो राहुल सर, काही करा थोडी. अप्रकारे धावसंख्या अगदी आपण पाहतोय जी आहे ती फक्त 12 धावा आहेत. नवीन गोलंदाज किरण खोबरे. किरण खोबरे सुद्धा बाबळेश्वर गावातलाच आहे. एक स्टार खेळाडू आहे. भवितव्य क्रिकेटचं खूप मोठं आहे, भविष्य खूप मोठं आहे किरणचं. आणि तशा प्रकारे कामकाज करताना सुद्धा पाहायला मिळतोय. तसंच इकडे समाधानचं सुद्धा आहे. समाधान आहेरकर, खूप मोठं नाव आहे समाधान आहेरकर, खेड तालुक्यातलं. या दरम्यान चेंडू फुल टॉस होता. मिस टाइम हा फटका पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवर देण्याचा प्रयत्न करेल. धावबाची संधी असेल आणि इथे चेंडू हातामध्ये आला नाही. धाबा फलकावरती धावसंख्या निश्चित प्रमाणात आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या 14 धावा, 14 रन. 14 वरती आपल्या 2 गड्यांच्या मोबाईल्यात. ओ हो 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 हो, भन्नाट वेग पाहायला मिळालाय. परफेक्ट यॉर्क, परफेक्ट यॉर्क चेंडू मात्र किरण खोबरेकडून. गोलंदाज गोलंदाजीवरती तयार. उलटा चेंडू परत एकदा त्याच ठिकाणी आहे. त्याच ठिकाणचा क्षेत्ररक्षक नमणा चेंडूवर देण्याचा प्रयत्न करेल. यावेळी चेंडू मात्र सुंदर त्या अडवला गेलाय. एक सिंगल आली. धावफलकावरती धावसंख्या 15 धावा आणि ह्या 15 धावा होत असताना फक्त एक चौकार आलाय, जो दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती मिसफिल्डमुळे आला होता. तेवढा एकमेव चौकार आहे. अजून एक पण षटकार सुद्धा आलेला नाही. बाकी जेवढ्या धावा आल्यात या सिंगल डबल आहेत. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू. गोलंदाज गोलंदाजीवरती तयार. रोड एंड कडून किरण. हो हो हो, चेंडू फक्त या दरम्यान फाईन लेगला दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षण या दरम्यान अगदी आपण पाहतोय जे केलं जाईल त्या दरम्यान आलेली एक सिंगल आणि एका सिंगलच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या जी आहे ती आता 16 रन. 16 वरती धावफलकाकडे अगदी आपण पाहतोय. सचिन बर्गे आणि समाधान आहेरकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चिंबळी चाकणखेडचा असणारा सचिन बर्गे, खूप मोठं नाव आहे सचिन बर्गेचं. खूप क्रिकेटच्या स्पर्धेचा अनुभव आहे. खूप चांगल्या चांगल्या टीम मध्ये त्यांनी त्याचं नाव कमवलेलं आहे. या दरम्यानचा चेंडू अगदी आपण पाहतोय लॉंगॉनला जो पोहोचला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवर देण्याचा प्रयत्न करेल. एक धाव तर आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जातोय. चेंडूची फिकी खराब आहे. 2 धावा परत एकदा येणार आहेत आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या 18. षटक क्रमांक 14 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना यानंतर हे षटक संपलं की एक छोटासा 1 मिनिटाचा ड्रिंक ब्रेक असणार आहे. एक चेंडू बाकी आहे. अतिरिक्त खेळाडूंनी तयारीमध्ये राहा. ड्रिंक ब्रेक ह्या चेंडू नंतर असणार आहे.
परफेक्ट यॉर्क निश्चितप्रमाणे परत एकदा पाहायला मिळालाय. समोरच्या बाजूला चेंडू खेळला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक चीनवरती येताना पाहायला मिळतोय आणि सचिन बर्गे परतावं लागेल. बिग विकेट सचिन बर्गे बाद. छोटासा ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय. सातत्याबद्दल आपल्याला जी चर्चा करायची होती त्याच्याबद्दल एक उदाहरण द्यायचं बाकी होतं आपलं. काय होतं, एकदा एक मोठा भाऊ आणि एक छोटा भाऊ थोडेसे वेगळे वेगळे राहत असतात आणि एक मोठा भाऊ छोट्या भाऊला त्याच्या घरी भेटायला जातो. घरी भेटायला गेल्यानंतर हा त्याच्या घरामध्ये जातो. त्यावेळेस त्याचा नोकर त्याला विचारतो, साहेब काय काम होतं? मला काय नाही, भावाला भेटायचं. म्हणून भाऊ काय करतोय? म्हटलं काय नाही, देवपूजा करतोय. 15 मिनिटं झाले, म्हणलं भाऊची पूजा झाली काय? म्हणले नाही अजून. परत 15 मिनिटं झाली, म्हणले पूजा झाली की? म्हणले नाही. म्हणलं तू नक्की कसली पूजा करतोय? ते म्हणले काय नाही, अगोदर विठ्ठलाची पूजा करत होता, आता शंकराची पूजा करतायत. ती पूजा झाली का मग लक्ष्मी मातेची पूजा आहे. ती पूजा झाली का मग त्याच्यानंतर परत विष्णुनारायणची पूजा आहे, मग त्याच्यानंतर खंडोबाची पूजा आहे. अशा सगळ्या पूजा झाल्या की 1.5-2 तासानंतर भाऊ येतील. मला मग तोपर्यंत करायचं काय? मग तो समोरच्या घराच्या पटांगणामध्ये जातो, एक फावडं घेतो आणि त्या फावडा आणि कुदळीने घराची समोरच्याच बाजूला खड्डे खांडायला सुरुवात करतो. भाऊ येईपर्यंत त्यांनी 10-12 खड्डे खांडलेले असतात. भाऊ येतो, भाऊ आल्यानंतर त्याला विचारतो की का रे, काय करून ठेवलंय? म्हणला काय नाही, खड्ड्यांमध्ये कुठं पाणी लागते का बघत होतो. चला वेळ वाचवा, विनंती असेल तोपर्यंत. 1 मिनिट तुमचा संपलेला आहे. खड्ड्यामध्ये बघत होतो, म्हटला पाणी लागतं की नाही. तो म्हटला अरे मग पाणी शोधायचं होतं तर एकच खड्डा घ्यायचा ना खोल, मग पाणी भेटलं असतं. मग तो त्याला म्हणतो मला पण तुला हेच सांगायचंय की एकच देव पूजायचा ना, मग तो प्रसन्न होईल. तसं आपल्या जीवनामध्ये आपण कुठल्या तरी एकाच गोष्टीकडे जोपर्यंत लक्ष केंद्रित करत नाही तोपर्यंत आयुष्यामध्ये यशस्वी होणार नाही. आपलं कसं होतं, थोडं हे थोडं ते, तो नंतर थोडंसं हे, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी करण्याचा आपण प्रयत्न करतो ना, मग आपल्याला कुठल्या तरी एका गोष्टीमध्ये सातत्य ठेवलं नसल्यामुळे आपल्याला यश मिळत नाही. कुठल्या पण एका गोष्टीमध्ये सातत्य ठेवा. हा, सुरुवातीला तुम्हाला अपयश येईल, कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अपयश यशाची दुसरी पायरी आहे. अपयश यशाची तिसरी पायरी आहे. अपयशाच्या बऱ्याचशा पायऱ्या चढल्यानंतर तुम्हाला यशाचा डोंगर पाहायला मिळतो, उगाच पाहायला मिळत नाही. चला, वेळ वाचणं गरजेचं राहणार आहे, म्हणून सातत्य सगळ्यात महत्वाचं पाहायला मिळतं. अमर गोरेच्या षटकार हॅट्रिकसाठी राऊतसाहेब पाटील यांच्या वतीने 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. लोहगावला टीम ओनरचं काम रावसाहेब पाटील यांनी जे केलं होतं त्यांच्याच वतीने अमर गोरेसाठी 2000 रुपये लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. गोलंदाज तयार. या वेळेचा चेंडू भन्नाट वेगाचा. नवनाथ मला वाटतं गोलंदाजी मार्कवरती आलाय. नवनाथ हडवळे. सगळ्यांना कोण कुठून आलाय, कोण कुठून आलाय, नवनाथ हडवळे कुठून आलाय? कोलकाता रिटर्न नवनाथ हडवळे. धाबराका धावसंख्या अगदी आपण पाहूया 20. षटक क्रमांक 5 नवनाथ हडवळेच्या रूपाने या दरम्यान सुरू झालेल्या पाहायला मिळते आणि खूप संत आणि सावध स्वरूपात आहे. गोलंदाज गोलंदाजीवरती तयार. नवनाथ या दरम्यानचा चेंडू समोरच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करताना पाहायला मिळालाय. युवराज एक मित्र मैदानाच्या आतमध्ये, दुसरा मित्र मैदानाच्या बाहेर निश्चितप्रमाणे त्याला सपोर्ट करण्याचं काम करतो. युवराज गोंधळे विजय सांगले खूप जवळची मैत्री, म्हणजे एकाच नाण्याच्या 2 बाजू. एक सिंगल
धापराच्या धावसंख्या निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळेल. टोटल स्कोर जो आहे 21. या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतोय मिस टाइम हा फटका निश्चितप्रमाणे पाहायला मिळाला. ऑन स्क्रीन अगदी आपण जे पाहत होतो. याच्या अगोदर निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिले ऑन स्क्रीन आपल्याला एक टू व्हीलर जी पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये 4 टू व्हीलर जे आहेत, 4ही संघ मालक जे विजेते होणार आहेत अशा 4ही संघ मालकांना 4 टू व्हीलर असणार आहेत. या दरम्यानचा चेंडू अतिशय अप्रतिम पाहायला मिळाला आहे आणि रिव्ह्यू घेतलेला आहे. कशासाठी सर, वाईड आहे की नाही यासाठी मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे. इथं आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकासाठी बक्षीस 1,50,000 रुपये आदरणीय सुदामशे लेंडवे सीमा कंस्ट्रक्शन व्हेंचर आणि त्याचबरोबर संघ मालकासाठी टू व्हीलर असणार आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 1,00,000 रुपयाचं बक्षीस निश्चितप्रमाणे आहे. पिंपळमंडी जुन्नरचे असणारे आदरणीय भीमाजी शंकर सोनवणे आणि संघ मालकासाठी एक टू व्हीलर असणार आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी 75,000 रुपयाचं या दरम्यान जे बक्षीस आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे सभापती आदरणीय संजय शेठ शिवाजीराव काळे यांच्या वतीने तिसऱ्या क्रमांकासाठी 75,000 आणि एक टू व्हीलर निश्चितप्रमाणे आहे. रिव्ह्यू घेतला, अनसक्सेस ठरलाय, अनसक्सेस ठरलेला आहे. फेअर डिलिव्हरी. त्यानंतर अगदी आपण पाहतो चतुर्थ क्रमांकासाठी सुद्धा 75,000च बक्षीस आहे आणि व्यंकटेश ट्रेडिंग कंपनीचे असणारे ओनर महेशजी कराळे साहेब यांच्या वतीने बक्षीस आहे आणि संघ मालकासाठी परत एकदा या दरम्यान आपण पाहतो एक टू व्हीलर असणार आहे. आणि मॅन ऑफ दी सिरीजसाठी एक सायकल आहे, बेस्ट बॉलरसाठी एक सायकल आहे, बेस्ट बॅट्समॅनसाठी एक सायकल आहे आणि या सगळ्या सायकल्स ह्या रेसर सायकल आहेत. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला स्मार्ट वॉच आणि परत एकदा या दरम्यान चेंडू सोडून दिलाय, खेळला गेला नाही. चेंडू मात्र अप्रतिम टाकला जातोय. षटक क्रमांक 5 संपलंय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धापण करते धाव संख्या 3 बाद 21. 21 लॉस ऑफ 3 विकेट्स इन 5th ओव्हर कंप्लीट. जे टू व्हीलर्स अगदी आपण पाहतोय त्यासाठी मात्र सौजन्य शिवसेना जिल्हा समन्वयक आदरणीय संजय शेठ देशमुख, उपजिल्हा प्रमुख शिवसेना आदरणीय पोपट शेठ शेलार, शहर प्रमुख शिरूर शिवसेना आदरणीय मर्जू थोरात साहेबांच्या वतीने सायकल्स ज्या ठिकाणी आपण पाहतो इंडिव्हिज्युअल प्राईजसाठी आहे. अनिलजी काशीत शिवसेना जिल्हा सल्लागार, युवराज दळवी जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र वाहतूक सेना, राजेंद्र तांबे उपजिल्हाध्यक्ष महाराष्ट्र वाहतूक सेना यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहिले होते. आणि विशेष म्हणजे या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी निमंत्रण ज्यांच्या माध्यमातून मिळाले गेलेलं आहे ते आंबेगाव तालुका क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष आदरणीय अक्षय शिवाजीराव आढळराव पाटील, त्याबरोबर डानलक इंडिया लिमिटेडचे असणारे संचालक आदरणीय अपूर्व शिवाजीराव आढळराव पाटील आणि आंबेगाव तालुका क्रिकेट असोसिएशनचे संचालक आंबेगाव टायगर्स सुशांत दादा जाधव यांच्या निमंत्रणाला मान देऊन आपण सर्वजण उपस्थित आहात. ओहो, गुडका टेक और ये तमाशा देख. वाह समाधान, वाह. चेंडू मात्र मिड विकेटला पोहोचवलाय. थँक्यू डीजे, थँक्यू. बॉल मैदानाच्या आतमध्ये जो पोहोचला गेला एक षटकार समाधान अहिरकरच्या बॅट मधून त्याला पाहायला मिळाला. 27. परत एकदा चेंडू पोचला जाईल मात्र मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर. फिर से एक बार चेंडू सुंदर
थँक्यू. लागोपाठचे 2 षटकार समाधानच्या बॅटमधून आलेत. मी मगाशीच सांगितलं की समाधान अशी एक व्यक्ती आहे, समाधान असा एक खेळाडू आहे की या समाधानने ज्या ज्या संघामध्ये त्याला निमंत्रण दिलं, ज्या ज्या संघामध्ये खेळला, त्या संघाचं समाधान करणारा हा समाधान आहेरकर आहे. लागोपाठचे 2 षटकार कोणाला खेळलाय? आयकॉनला खेळलाय. किरण खोबरेला 2 षटकार त्यांनी मात्र लागोपाठचे खेळलेले आहेत. धापलक 33. आणि यावेळेचा चेंडू थोडासा उसळताना पाहायला मिळालाय. चेंडू मात्र डॉट येताना पाहायला मिळाले. लागोपाठचे 2 षटकारानंतरचा चेंडू तिसरा आलाय, हा डॉट. अचूक टप्प्याचा मारा. गोलंदाजाला एक वॉर्निंग 1 बाउंडची निश्चितप्रमाणे दिली गेलेली आहे. शांत प्रकारचं अगदी वातावरण या दरम्यान अगदी आपण पाहतोय. परत एकदा गोलंदाजीवरती तयार आहे. या दरम्यानचा चेंडू सुरेख आहे, लाजवाब आहे. 2 षटकार त्यानंतरचे दोन्ही चेंडू डॉट. आणि डॉट चेंडूंच्या मालिकेचा विचार जर केला तर आतापर्यंत डॉट बॉल जे गेलेले आहेत ते 34 चेंडू टाकलेत आणि 34 पैकी 17 चेंडू डॉट आहेत. 50% डिस्काउंट. परफेक्ट यॉर्क करण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला चेंडू जो खेळला गेलाय. दाबराकर धावसंख्या एकीने पुढे जाईल. दाबराकर धावसंख्या निश्चितप्रमाणे एकीने पुढे जाईल. संघाची धावसंख्या 34. पण हे विसरून अजिबात चालणार नाही. म्हणजे 34 चेंडू आम्ही पाहिले जे टाकले गेले होते, 34 चेंडूमध्ये 17 चेंडू डॉट आलेत, पण राहिलेल्या 17 चेंडू 33 पण आले होते, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे धावा येत आहेत हे तितकंच महत्वाचं असणार आहे आणि धावा आल्या पाहिजेत. ऑन स्क्रीन अगदी आपण पाहू शकतो SPL अर्थात शिवसंग्राम प्रीमियर लीग असणारा जो काही करंडक आहे आणि या करंडकाचा मानकरी नक्की कोण, सगळ्यांचं लक्ष मात्र त्याकडे लागले गेलेलं आहे. दाबराकर धावसंख्या जी आहे 34 वरती धापलक. किरण खोबरे तयार. रोड एंड कडून या दरम्यान मारा करताना पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न होता, त्यात मात्र यश आलंय. शेवटचा चेंडू निर्धाव आलेला आहे 6व्या षटकातला. 6 षटकं संपली. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धापडेकर धावसंख्या 3 बाद 34 धावा आणि या षटकात धावा आल्यात सर्वाधिक धावा आल्यात 13 धावा या षटकात येताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. शेवटची 2 षटकं बाकी आहेत. ऑनस्क्रीन अगदी आपण पाहू शकतो या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले जे मान्यवर वर्ग आहे, अतिथी कक्षामध्ये मुख्य व्यासपीठावरती उपस्थित झालेले सगळे मान्यवर या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळत आहेत, या क्रिकेटच्या स्पर्धेशी निगडीत असणारे व्यक्तिमत्व आहेत. त्याचबरोबर खास करून अगदी आपण पाहतोय शिवसेना परिवारावरती प्रेम करणारा आमचा मित्र परिवार आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग पॉवर प्ले घेतला नाही आता, हा कंपल्सरी आहे. तुम्ही 6 पर्यंत घेतला नाही ना, तर 7व्यात तुम्हाला द्यावा लागला आणि तुम्हाला तो घ्यावा लागला. त्यामुळे या 7व्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कावरती आम्हाला पाहायला मिळेल तो नवनाथ हडवळे, ज्याने या अगोदरच्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. तोच नवनाथ इथे गोलंदाजी मार्कावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. काय करामत करतो आपल्याला पाहायचंय. समय 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 पे ध्यान दीजिए. सभी खिलाड़ियों को मैं गुजारिश करता हूँ, विनती करता हूँ, समय पे ध्यान दीजिए. अभी अपने पास 8 मिनट बाकी है और 8 मिनट में आपको 2 ओवर खत्म करने. या दरम्यान चेंडू हवेत, कव्हरला खेळलाय, जेल झाला आणि समाधान आहेरकर बाद. धक्का क्रमांक 4. मुखई गावचे असणारे
तलाठी भाऊसाहेब आदरणीय सतीश पलांडे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आमचे मेजर गणेश शिंगे सुद्धा जे ऑनलाईन क्रिकेटचा आनंद घेत आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेचं मनापासून कौतुक केलेलं आहे. तर आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे गोलंदाजीवरती परत एकदा नमनाथ हडोळे तयार असेल. समाधान आहेरकरला बाद करण्यात त्याला यश आलेलं आहे. नवीन फलंदाज निलेश पिंजारे जो स्ट्राईकला असणार आहे. या दरम्यानचा चेंडू सुरेख आहे. चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. निलेश पिंजारी, क्षेत्र आळंदी, खेड तालुक्यातील असणारा हा खेळाडू निलेश पिंजारी अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. धावा संख्या स्थिर आहे 34. 7वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आणि बॅटिंग पॉवर प्ले. या बॅटिंग पॉवर प्ले मधले अजून 4 चेंडू यायचे बाकी आहेत आणि हे 4 चेंडू महत्वाचे आहेत. या दरम्यान चेंडू हवेत आहे. स्वतः नवनाथ चेंडू खाली आणि कॉटॅम बोल्ट. निलेश पिंजारे बाद. लवकर मारूया स्टार्टर जाऊ मग. एक गोष्ट अगदी आवर्जून सांगायची वाटते की निमंत्रकामध्ये अक्षय बाबा आहेत, अपूर्व बाबा आहेत आणि सुशांत निचिनीप्रमाणे नाव आहेत, परंतु आजचा दिवस विसरून अजिबात चालणार नाही. आज 3.5 मुहूर्तांपैकी असणारे एक मुहूर्त म्हणजे आज अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयेच्या सुद्धा सर्वांना मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत की अक्षय राहो तुमचं सुख, अक्षय राहो सुख तुमचं, अक्षय राहो धन तुमचं, अक्षय राहो प्रेम तुमचं, अक्षय राहो आरोग्य तुमचं, अक्षय राहो नाते आपले. ह्याच अक्षय तृतीयाच्या आपल्या सर्वांना मात्र खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. अक्षय म्हणजे कधी न संपणार. असं असताना मात्र आजचा सण अक्षय तृतीयाचा सण आहे आणि विशेष म्हणजे आज रमजान ईद सुद्धा आहे. यावेळेचं चेंडू मात्र वाईट. चेंडू खराब आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळेल. कुलदीप धायबर मैदानाच्या आतमध्ये पोहोचला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा पाहायला मिळालाय. धाव संख्या 35 आहे. पहिली अवांतर धाव व्हाईट बॉलच्या रूपाने त्याला पाहायला मिळाली जी नवनाथ हडोळून टाकली. आणि केव्हा टाकली? ज्यावेळेस त्याला विकेट हॅट्रिक नाही म्हणजे ज्यावेळेस मिडल ओव्हरसाठी मात्र त्याला एक संधी होती त्यावेळेस असं आपण म्हणू, कारण 3 चेंडू अतिशय सुरेख टाकले गेले होते. या दरम्यान एक सिंगल आहे त्याला आपल्याला पाहायला मिळेल. धापलक वाढेल. संघाची धावसंख्या 36 वरती धापलक 36. आज आमच्या मुस्लिम बांधवांना सुद्धा ईदच्या खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. महिनाभर केलेले उपवास, याच उपवासातून केलेलं देवाचं नामस्मरण आणि तुम्ही जे पॉम्पलेट निश्चितप्रमाणे पाहिलं असेल त्याच्यामध्ये एक वाक्य खूप सुंदर आहे. यावेळेचा चेंडू अतिशय सुरेख. परत एकदा डॉट बॉल आलाय. की दादांची जी वाक्य लिहिली गेली त्याच्यामध्ये एक वाक्य खूप सुंदर आहे की खेळातून माणसांची मनं जोडली आणि जात धर्म पंथांची बंधनं तोडली. हे सगळ्यात मोठं वाक्य आहे. आणि आज सर्व जाती धर्माचे लोक या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. यावेळेचा चेंडू परत एकदा सोडून दिलाय आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांक सुद्धा संपलं जाईल. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावसंख्या 5 बाद 36 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 बाद 36. 7 षटकं संपली. 36 धावा धावपलकावरती आणि ईदवरून अक्षय तृतीयावरून निश्चितप्रमाणे किंवा या जाती धर्मावरून एक वाक्य निश्चितप्रमाणे सांगणार आहे
कि भगवान ने, अल्लाह ताला ने मुझे इंसान बनाकर भेजा है, तो मुझे सिर्फ इंसानियत ही मालूम होनी चाहिए, बाकी कुछ नहीं. इथं आल्यानंतर आपण जात धर्म निश्चयप्रमाणे पाहत असतो, मजहब पाहत असतो. म्हणून एक गोष्ट त्यावरून सांगावीशी वाटते कि मेरा मजहब तो मेरा दो हथेलियां बताती है. मेरा मजहब म्हणजे माझा धर्म, कि मेरा मजहब तो मेरा दो हथेलियां बताती है. अगर ये जुड़ जाए तो पूजा और खुल जाए तो दुआ कहलाती है. हा तेच आहेत, फक्त कशी जोडायचे, कशा प्रकारे मात्र नतमस्तक व्हायचं हे आपण आपल्या पद्धतीने ठरवायचं असतं. या दरम्यानचा चेंडू बॉल, शेवटचं षटक मैदानाच्या तुरे सुरू झालेलं पाहिले मिळतंय आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाज आलाय राहुल शेळके आणि त्याचा पहिला चेंडू नो बॉल आहे. आणि हे शेवटचं षटक किती महत्वाचं ठरतं आपल्याला पाहिजे, कारण धावा येण्यासाठी मला वाटतं अक्षरशः राजगुरुनगर खेडच्या चाहत्यांनी त्यांचे देव आता पांडे ठेवले असतील. धावा आल्या पाहिजेत, कम से कम किती, निदान 50-55 तरी. नो बॉल आलाय, पुढचा चेंडू फ्री हिट आहे, बिग हिट आहे. कुलदीप धायबरच्या बॅटमध्ये चेंडू पोहोचेल ती बाराच्या बाहेर. मला वाटतं हे जे गाणं आहे तो बॉल सुद्धा त्या बॅटला म्हणला असेल की ओ शेट खूप दिवसांनी झाली आहे भेट. खूप काही वेळानंतर चेंडू बॅटवरती आलाय, षटकार जाताना पाहायला मिळालाय. आणि मला वाटतं या डावातला हा तिसरा षटकार आहे, पण खूप काही वेळानंतर समाधान बाद झाल्यानंतर आम्ही पाहिलं की षटकार चौकार कोणत्या प्रकारचा आला नव्हता. शेवटचं षटक सुरू झालं आणि त्यातल्या फ्रीटच्या पहिल्या चेंडूवरती तिथे षटकार आला. 12 चेंडू नंतर षटकार आलेला आहे. धावफलक वाढलाय, संघाची धावसंख्या 43 धावा आणि टार्गेट आता डोक्यामध्ये घुंगत असेल कम से कम 60 प्लस धावा होणार का ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज राहुल कुलदीप धायबरसाठी आता म्हणजे मारा करेल. हो 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 हो, हा चेंडू मात्र उजवेष्टीच्या बाहेर आहे, वाईट बॉल आहे, खराब आहे. तुम्ही पहा एखादा चांगला चेंडू म्हणजे अगदी वाईट लाईनच्या जवळून चेंडू तर निश्चितप्रमाणे त्याला पाहायला मिळाला जवळून. संगमनेर जुन्नर निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय एका बाजूला ज्ञानदा स्पोर्ट्स फाउंडेशन हा एक संघ जो आहे खेड विधानसभा, आणि एका बाजूला साई मंगल पोल्ट्री मोरिया वॉरियर्स जुन्नर संगमनेर हा एक संघ निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. आणि वाईट आहे, व्हाईट बॉल आहे, व्हाईट बॉल आहे. आणि पंचांची भूमिका पार पडत असताना पंचांचं काम करणं तितकं सोपं नाहीये. आणि पंचांच्या बाबतीत म्हणजे काय निर्णयाच्या कैचीमध्ये नेहमी पंच सापडतात त्याचे एक उदाहरण सांगेल, पण या चेंडूनंतर आपण त्याकडे जाऊया. हो, या तर आपण पाहतोय चेंडू फुल टॉस आहे, चेंडू मात्र स्क्वेअरलेगला पोहोचलाय, क्षेत्ररक्षण सुरेख आहे, फिकी सुद्धा लाजवाब आहे. आणि इथे मात्र धावबाची संधी असेल, इथे मात्र चेंडू हातामध्ये नाही. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न येईल आणि साच बाच और ये ताच 3 धावा. या 3 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली ती आता 47 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 47 47 धावा धावफलक करतात. की तुम्ही पहा वाईड लाईनच्या थोड्याशा आतबाहेर चेंडू असले तर पंच मात्र एखादा चेंडू फलंदाज किती सफल झाला त्यावरून ठरवतो वाईड आहे की नाही. बरोबर, वाईड जर दिला तर क्षेत्ररक्षण करणारा संघ मात्र पंच म्हणतो सर हे कसं काय वाईड आहे, आणि जर वाईड नाही दिला तर फलंदाजी करणारा संघातील खेळाडू मात्र म्हणतात सर वाईड होता. निर्णयाच्या कैचीमध्ये सापडणारे पंच आम्ही नेहमी पाहत असतो. स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहतोय गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आदरणीय ऋषिकेश शेठ शेवाळे, सुमित शेठ शेवाळे, देवा शेठ ढेरंगे, गणेश शेठ नवले आणि सुशांत भोडेरंगे उपस्थित झाले. त्यांचंही मनापासून
स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. फेअर डिलिव्हरी आहे, चेंडू चांगला आहे, 3 धावा ज्याच्यावरती आलेले आहे इथं आपण पाहिल्यात. धापराका धावा संख्या 47 आहे. आणि आता या षटकात अजूनही चेंडू जर पाहिले तर बाकी आहेत 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. अमर गोरेची कामगिरी जर आम्ही पाहिली तर अमर गोरे फक्त 1 धाव आहे. 8 चेंडू 1, त्यातले 6 चेंडू लागोपाठचे डॉट आहेत. काय करामत करतो आपल्याला पाहिजे. या दरम्यान चेंडू मात्र मिड विकेटला झेल झालाय. सीमान झेल घेताना पाहायला मिळालाय. धक्का क्रमांक ऋषी मंगेश तुम्ही नादच केलाय ते ओ सेठ तुम्ही माणूस हायलाय ग्रेट. यात्राप्रेमी बैलगाडा संघटना आमचा संपूर्ण मित्रपरिवाराकडे उपस्थित आहेत. आधुनिक किरण शेठ गावडे आणि मित्रपरिवार सातत्याने कालपासून हा सगळा मित्रपरिवार या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असलेला आपल्याला पाहायला मिळतो. याही मित्रपरिवाराचं मी मनापासून स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. बबूशेठ हिंगे पाटील अवसरीवरून उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल योगेश शिवेकर. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल शिवेगावचा असणारा खेळाडू 8व्या क्रमांकावरती आलाय. पण आज तालुक्यातला संघ आहे. एक टीम ज्यावेळेस असती त्यावेळेस योगेश शिवेकर ओपनरसाठी असतो. हे योगेश शिवेकरचं वैशिष्ट्य आहे. तगडा संघ. मग तुम्ही यावर विचार करा की 8व्या क्रमांकावरती येणारा योगेश शिवेकर सुद्धा ओपनिंग त्यांच्या गावातल्या टीममध्ये खेळत असेल तर संघ किती ताकदीचा आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू बिखरी करत असताना समोरच्या बाजूला चेंडू पोहोचला. एक सिंगल आणि धाबा धाबा संख्या 48. शेवटचे चेंडू यायचे बाकी राहिलेत. मला वाटतं 2 अजूनही 2 चेंडू यायचे बाकी आहेत. आणि या षटकात एक वाईट बॉल आला, एक नो बॉल आला, एक षटकार आला, एक विकेट आली, एक सिंगल आणि एक तिर्री. एकदा 3 धावा आल्या. आता काय यायचं बाकी राहिले. एक दुहेरी यायची बाकी राहिली, एक चौकार यायचा बाकी राहिलाय, बरंच काय बाकी. आणि चेंडू डॉट आहे. आणि विशेष म्हणजे या षटकाचा विचार करता डॉट बॉल यायचा बाकी राहिला होता, तो पण आलाय. पाहूया गोलंदाजीवरती तयार आहे. एक शेवटचा चेंडू आहे. 48 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. गोलंदाजीवरती तयार. आणि शॉर्ट थर्डमॅनला तिथे चेंडू कव्हर केला जाईल. तिथे चेंडू कव्हर करत असताना एक सिंगल आली. आणि या स्पर्धेमध्ये लेगबाईचवर पण एक सिंगल तरी त्याला पाहायला मिळाली. आणि या सर्वात निचांक धावसंख्या पाहायला मिळाली. 50च्या आतमध्ये धावफलक थांबलाय. 49 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. सर्वात निचांक धावसंख्या जिंकण्यासाठी
लढ आता तू भिड आता वादळाला तू नड आता येऊ दे तुफान तुझे होऊ दे थैमान तुझे येऊ दे तुफान तुझे होऊ दे थैमान तुझे टाकुनिया डाव डाव दुश्मन आसमान शिवसंग्राम आंबेगावची शान शिवसंग्राम आंबेगावची शान शिवसंग्राम हॅलो चला टॉस साठी कॅप्टन ताबडतोब चला दोन्ही संघाचे संघनायक शिरूर तालुका संघाचे संघनायक ताबडतोब येणे गरजेचं आहे आणि दुसऱ्या बाजूला हडपसर 11 चला कॅप्टन बबलू पाटील आणि दुसऱ्या बाजूला कुणाल खोंडसर विनंती आहे की ताबडतोब टॉस साठी यायचं आहे शिवबाच्या शौर्याची पावन ही माती वज्रधार होत इथे कवताची पाती शिवबाच्या शौर्याची पावन ही माती वज्रधार होत इथे कवताची पाती दरी 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 तुन रंगू दे हे घुमशा आंबेगावची शान शिवसंग्राम आंबेगावची शान शिवसंग्राम लढ आता तू भिड आता वादळाला तू लढ आता लढ आता तू भिड आता वादळाला तू लढ आता येऊ दे तू Thank you, DJ. होऊ दे थैमान नमस्कार रामराम मंडळी. पुरातन काळात नांदत होती सुखात सारी प्रजा म्हणून म्हणती छत्रपती शिवराय माझे जानता राजा. सर्वांना प्रथमतः प्रेमाचा गोडासा नमस्कार करतो मी निवेदक समालोचक अलंकार बनखिले तुमच्याशी जोडला जाईल. याआधी मनोज बेल्लेकर सर यांना तुम्ही ऐकलं, रामदास जरंगे यांना ऐकलं. यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय दादांचा 66वा अभिष्ट चिंतन सोहळा. खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील दादांचा वाढदिवस आपण पाहतोय मोठ्या थाटामाटामध्ये या लांडेवाडी स्टेडियममध्ये संपन्न होत असताना, लांडेवाडी नगरीमध्ये संपन्न होत असताना महाराष्ट्रातून आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं प्रथमतः या लांडेवाडी नगरीमध्ये आणि खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील स्पोर्ट फाउंडेशन शिवसंग्राम प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पुन्हा एकदा सुरुवात होईल. लेट्स प्ले शिवसंग्राम प्रीमियर लीग 2022 मानाचा करंडक. पंचांचा इशारा येईल प्ले ऑन. सलामीची ताकदवर जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. एका बाजूला आहे टेनिस क्रिकेटचा एक बिग ब्लास्ट तुम्हाला पाहायला मिळेल. अहमदनगर जिल्ह्याची ताकद अमोल धुबे मॅन फ्रॉम बाबुळेश्वरचा असलेला सितारा जो दुसऱ्या बॉलला रिटर्न क्रीज वरती उभा आहे तो स्ट्राईक एंड वरती. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय योगेश कानवडे हा युवा सितारा तुम्हाला स्ट्राईक एंड वरती खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होतोय. जाऊया मैदानाच्या आत. हो वैभव वसो पहिल्या चेंडवरती दांडी गुल बत्ती गुल फर्निचर उद्ध्वस्त. खेळाडू खेड विधानसभा संघामध्ये आहेत तर दुसऱ्या बाजूला संगमनेर विधानसभामधील तुम्हाला देखील ताकदवर बॅट्समन पाहायला मिळत आहेत. अखूट टप्प्याचा बॉल शॉर्ट टर्न पुल करण्याचा प्रयत्न तिथं जा होईल सक्सेसफुल. एक टप्पा
थँक्यू डीजे पहा सर्वांचं मनोरंजन करतात आमचे डीजे ऑपरेटर. तुमचं देखील मनपूर्वक स्वागत. जाऊया मैदानावरती गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा बिग 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 षटकार. देने वाला जब भी देता देता छप्पड फाड के. तुम्ही पाहता इथं देणारा मिळाला. नवनाथ हळवलेला पहिल्या चेंडूवरती जरी विकेट आली वैभवच्या रूपानं पुन्हा एकदा देणारा मिळतोय. ग्राउंडचा प्रिव्ह्यू पहा स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. स्टेडियम आज लुकलुकतोय. यावेळेस पुन्हा एकदा वाह भाई वाह लागोपाठचा दुसरा षटकार. रोशी मंगेश इतने को बादशाह ने मारा, बादशाह जो बेदम से हारा, और बुला थँक्यू. पहा स्क्रीनवरती tenniscricket.in माध्यमातून एक स्मार्ट टेक्नॉलॉजी जी आता आपण पाहतोय क्रिकेट विश्वामध्ये वारंवार येताना पाहायला मिळत आहेत. अचूक मैदानाचं चित्र तुम्हाला पहा स्क्रीनवरती पाहायला मिळेल. कॅमेरामन सतीश त्या ठिकाणी आहेत. संतोष ज्ञानेकर सरांची टीम तुम्ही पाहताय काम करते. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट. इथं देखील बिग हिट आणि तुम्ही पाहताय मैदानामध्ये धाव्यांचा पाऊस पडला. नवनाथ हळवलेचा ब्लास्ट चौकार. रोशी मंगेश इतने को बादशाह ने मारा, बादशाह जो बेदम से हारा, और बुला किस्मत का मारा बेचारा. थँक्यू. या दरम्यान उपस्थित होत आहेत सन्माननीय भगवान शेडभोकरकर सभापती खेड उत्पन्न बाजार समिती यांचे सरच्या स्वागत आहे. आणि हा एक चेंडू झाल्यानंतर आपण लगेच टॉस करत आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन चला सन्माननीय सचिन नाना बलांडे यांच्या हस्ते आपण यानंतरच्या सामन्याचा टॉस करणार आहोत. मी मान्यवरांना देखील विनंती करतोय आणि दोन्ही संघाच्या कॅप्टनला देखील विनंती करतोय की हा चेंडू संपल्यानंतर पहिले षटक संपल्यानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. चला दोन्ही संघाचे कॅप्टन. या ठिकाणी तुम्ही पाहताय आज खेळाडूंनी खेड विधानसभा संघाच्या खेळाडूंनी अभ्यास केला होता. तुम्ही पाहताय एका बाजूला अमोल दुबे, किरण खोबरे, योगेश कानवडेचा. इथं पेपर कुणाचा अवघड आलाय तर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय नवनाथ हळवलेचा जलवा तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. फुलटॉस तिथं चेंडू हवेत. अमर गोरे चेंडूला पाठपोरा करेल. तिथं एक सिंगल आली. षटक क्रमांक पहिलं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. पहिल्या षटकामध्ये आल्या तब्बल 21 धाव्यांचं एक मोठं षटक आलं. एक विकेट आपण पाहतोय मैदानावरती. धन्यवाद विजय. चला आपण टॉस करतो यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचा. एका बाजूला आहे शिरूर तालुका आणि त्यांच्या विरोधामध्ये हडपसर विधानसभा असा सामना यानंतर देखील रंगणार आहेत. पहिल्या दोन्ही विजेत्या संघादरम्यान जो काही सामना झालाय पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवलाय ते दोन्ही संघ आता एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. या दोन्ही संघादरम्यान सामना खेळवला जातोय. टॉस केला जातोय. दोन्ही संघाचे कॅप्टन इथे जॉईन होत आहेत. सन्माननीय सचिन नाना बलांडे यांच्या हस्ते आपण टॉस करतो यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचा. कॉल आहे हडपसर संघाचा. छापक कॉल आणि टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षण असेल ते शिरूर संघाचं. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स अलंकार सर. धन्यवाद रामदास. जाऊया मैदानावरती मंडळी. तुम्ही पाहताय सामन्याचं चित्र पलटवणारे फटके नवनाथ हळवलेने खेळले. तर आता दुसऱ्या बाजूला आयकॉन टू आयकॉन सामना आहे. एका बाजूला निलेश लोणकर जो आहे तो बारामतीचा आहे. तर दुसऱ्या बाजूला अमोल दुबे अहमदनगर जिल्ह्यातील बाबुळेश्वरचा असलेला तुम्हाला ताकदवर बॅट्समॅन आता मैदानावरती पाहायला मिळेल.
रिव्हर्सचा अटेम्प्ट तिथं फसला. चेंडू डॉट मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला तुम्ही पाहताय ज्ञानदास स्पोर्ट फाउंडेशन खेड विधानसभा संघाचे संघमालक माननीय सभापती श्री भगवान शेठ पोगरकर साहेबांचा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जो क्षेत्ररक्षणामध्ये आहे तर दुसऱ्या बाजूला साई मंगल पोलेट्री मोरिया वॉरियर्स संगमनेर विधानसभा संघाचे संघ मालक आहे डॉक्टर महेशजी वाघे सर आणि श्री राम शिंदे दाजी यांच्या मालकातून असलेला संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमकडे तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना धावफलकावरती धावा आहेत 24 धावा. पाठलाग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये 50 धावसंख्येचा जो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. निम्म्या बनवल्यात निम्म्या बनवायच्यात असं म्हणावं लागेल. ओहो यावेळेस रिवर्स क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय अमोल डुबेचा ब्लास्ट. षटकार नवीन चेंडू दिला जाईल. वारंवार जर चेंडू हरवले तर नवीन चेंडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सामना करावा लागेल. आपल्या स्पर्धेचा नियम आहे. अमोल डुबेचा षटकार तुम्ही पाहिला. रिव्हर्सचा फटका ही खरं तर त्याची स्ट्रेंथ आहे आणि ही त्याचा ट्रेडमार्क शॉट आहे ज्यासाठी तो ओळखला जातो. अहमदनगर जिल्ह्याची ताकद आता दुसऱ्या बाजूने बरसते. एका बाजूला संगमनेर तालुका चमकतोय नवनाथ आठवलेच्या मार्फत असं म्हणावं लागेल. तर आता निलेश लोणकरला धार लावावी लागेल. बारामतीवरून प्रवास करून निलेश लोणकर आज या लांडेवाडी नगरीमध्ये तुम्ही पाहताय दाखल झालाय. गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. आयकॉनच्या भूमिकेत तो आहे. षटक क्रमांक त्याचा आपण पाहतो इथं संपला जाईल. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा लागल्या 31 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. डीजे That's all. That's all. That's all. That's all. That's all. थँक्यू. या सामन्याचं समीकरण आता प्रेक्षक वर्ग जाणून घ्या. या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होईल त्याला कॉल बॅक मध्ये जावं लागेल. इथं जो संघ विजय होईल त्याला सुपर 8ला जाण्यासाठी एक संधी पुन्हा एकदा असणार आहे. पाहायचंय कोणता संघ आजच्या दिवसामध्ये टिकून राहील, कोणता संघ कॉल बॅक मध्ये प्रवेश करणार आहे. सतीश पठारे आला दौंड तालुक्यातील चमकदार गोलंदाज तुम्ही पाहताय. सतीश पठारेचं देखील स्वागत. अमोल डुबेनं पहिल्या चेंडूवरती सतीशचं स्वागत केलं. षटकार थँक्यू डीजे. आणि यावेळेस अमोल डुबे बिग 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 षटकार. अमोल डुबेने लागोपाठचे 2 खेळले. तिसरा येणार का? संघ मालकांच्या वतीनं 1000 रुपयाचा पारितोषिक असेल डॉक्टर महेशजी वाघे साहेबांकडनं. ओ हो इथं तिसरा खेळण्याचा प्रयत्न थोडासा फसला. 1000 रुपये होते आपण पाहिले डॉक्टर महेशजी वाघे साहेबांच्या वतीनं संघ मालकांच्या वतीनं. तिसरा आला असता हॅट्रिक पूर्ण झाली असती. तर इथं तुम्ही पाहताय हे ताकद आता आयकॉन म्हणून मी संघामध्ये काय त्याचं त्यानं उदाहरण आता दिलंय. यावेळी डान्सिंग डाऊन द प्रयत्न फसला. यष्टीरक्षण सुरेख विकेट अमोल डुबे बाद. धाडवण्याने सुरुवात करून दिली. अमोलने डाव सावरला. दोन्ही फलंदाज आज चमकताना पाहायला मिळत आहेत.
सतीशचं देखील मी कौतुक करेल. दौंडवरनं तो आपण पाहतोय प्रवास केलाय, आज तो लांडेवाडी नगरीमध्ये आहे, तो देखील आयकॉनच्या भूमिकेत आहे. ऑलराऊंडर म्हणून तो आपण पाहतोय खेड संघामध्ये खेळतोय. सतीश पठारे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. यावेळेसचा चेंडू गरगर फिरवला, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. किरण खोबरे दुसरा आयकॉन तुम्ही आता मैदानाच्या आतमध्ये पाहताय. हा देखील अहमदनगर जिल्ह्यातील बाबुळेश्वर गावाला बिलॉंग करतो. शेतकरी 11 संघामध्ये तुम्ही या खेळाडूला कित्येक वर्ष खेळताना पाहिलं असेल. आज तो तुम्ही पाहताय संगमनेर संघामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. आखो टप्प्याचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. षटकार. थँक्यू डीजे. एकच धाव्यांची गरज. या ठिकाणी आपण पाहतोय फक्त एका धाव्यांची गरज. आतापर्यंत नवनाथ आडवलेने देखील 2 चेंडू हरवले, अमोल दुबेने देखील 2 चेंडू हरवले. सर्वांनी आज षटकारांचा पाऊस पाडलाय. अफलातून खेळ या दोन्ही फलंदाजांचा राहिला. आपण जो मैदानाच्या आतमध्ये पाहतोय षटक क्रमांक मार्गस्थ आहे. 4था आता चालू होईल आणि एका धाव्यांची गरज. सामना बरोबरीत आहे, फक्त एका धाव्यांची गरज. आणि या वेळेस MS धोनी स्टाईलने सामना संपवला. इतर डीजे अरबाज शेरे दिल आमचा नेता मेहरबान. जावं लागतंय. ह्या बाजूला एका बाजूला तुम्ही पाहताय ज्ञानदा स्पोर्ट फाउंडेशन खेड विधानसभा. तुम्ही कॉलबॅकमध्ये जाऊन दाखल झालात. बरोबर 4थ्या दिवशी स्पर्धेच्या म्हणजे परवा तुम्ही कॉलबॅकमध्ये सामना कराल याची नोंद घ्या. त्यानंतर इथं आजच्या दिवसामध्ये टिकून राहतील आपण पाहतोय साई मंगल पोल्ट्री मोरिया वॉरियर्स संगमनेर विधानसभा. या सामन्याचा आपण मॅन ऑफ द मॅच देतोय, ज्यानं गोलंदाजी करत असताना फक्त 4 धावा दिल्या, 2 विकेट घेतल्या आणि फलंदाजी करत असताना वैयक्तिक 25 धाव्यांची एक बारदार खेळी. नवनाथ हडवळे सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. त्याला नवनाथ आपल्याला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन आपण व्यासपीठावरती सन्मानित करतोय. आणि अमोलसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक होतं संघ मालकांच्या वतीने. डॉक्टर महेश वाघे साहेबांच्या वतीनं या ठिकाणी 1000 रुपये अमोलला असणार आहे. थँक्यू.